बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून पावसानं धुमाकूळ घातलाय. मात्र या प्रचंड झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. सध्याला मी बीडच्या गेवराई तालुक्यातील भडंगवाडी या ठिकाणी आहे. प्रचंड प्रमाणात या ठिकाणी जे मोसंबीचं पीक आहे ते राख रांगोळी झाले. नुसतं मोसंबीच्या पिकामधनं जे आहे ते पू निघतोना पाहायला मिळतो. अशा पद्धतीने मोसंबी नासलेली आहे. काय मदत देत आहे सरकार? 5,000 कुठं 2,000 रुपयांनी काय आम्ही काय त्याच्या इकाच्या पुढे आणावं लागतं ना आम्हाला. हा, आज सरकीची नुकसान झाली, मोसंबीचा सडा झाला. बाबा फाशी घ्यायची वेळ आली. हे सरकार, हा, फाशी घ्यायची वेळ आली. फाशी आज लेकराच्या शिक्षणातून शेतीची भरपाई केली आम्ही. कसं करायचंय? आज आम्हाला घराच्या बाहेर गुडघ्या केले पाहिजे. शेतीमध्ये शेतीचं जर पीक पाहिलं तर पोटात लाई 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 होती. मला बोलू नाही वाटत. हा, आता आम्हाला काय जगायची गरज नाही. लय मरा वाटत काही नाही होत. काय करावं बाबा? आता ह्या मोसंबीला काय करू? माझ्या काय करू बाई? इतकी मोठी मोसंबी गेली माझी. आता माझ्या लेकरा बाळांनी काय करायचंय? मला काही गरज नाही. सरकारला यावं लागेल आमच्याकडंच. आम्ही त्यांना भेटतोच ना. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, भडंगवाडी, बीड.